नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लावण्य चिडलेली असते आणि टेबलवरच्या सगळ्या गोष्टी खाली फेकून देते. ईश्वरी येते आणि त्या वस्तू पडलेल्या पाहून म्हणते की लावण्या मॅडम, हे काय आहे? आणि म्हणजे कोणावरचा राग तुम्ही या वस्तूंवर काढताय? कोणावरची चिडचिड आहे ही? हा मला माहिती आहे कोणावरचा राग आहे ते. तेव्हा लावण्या यू असं बोलून तिचं तोंड बंद करते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की एक मिनिट, काहीही बोलण्याची गरज नाही आहे. आता तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. आता मी फक्त बोलणार आणि तुम्ही फक्त ऐकायचं आहे. आतापर्यंत तुम्ही फार बोललात, परंतु नाही. आता मी जे बोलणार ते तुम्हाला गपचूप ऐकून घ्यावं लागेल. तुम्हाला काय वाटतंय की मला हे सगळं समजत नाही आहे? तुम्ही हा जो काही राग काढताय ना, तो माझ्यावरचा आहे, मला माहिती आहे. इतकं सगळं कसं करू शकता तुम्ही? म्हणजे मला वाटलंच नाही की तुम्ही इतक्या लेवलला जाऊन वागू शकता. म्हणजे इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही माझ्याबरोबर वागताय. माझी मिठाई तुम्ही खराब करण्याचा प्रयत्न केलात आणि आणखी काय काय केलं हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तेव्हा मग हे ऐकल्यावरती लावण्याला धक्काच बसतो. ती म्हणते की व्हॉट? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही जे जे काही काही केलं आहे ना, ते सगळं मला माहिती आहे. परंतु तुम्ही मला मिठाई खराब करायला लावली, म्हणजे माझी मिठाई खराब केली. नंतर मला किडनॅप केलं गुंडांकडून. मी मिठाई बनवूनही, परंतु तुम्हाला माहिती आहे या सगळ्यामध्ये ना माझा गणूबाप्पा हा अगदी माझ्याबरोबर होता आणि म्हणूनच तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकला नाहीत. माझं जे दिलेलं चॅलेंज होतं ते मी पूर्ण केलं, कारण का माझा गणूबाप्पा होता माझ्यासोबत आणि तो असताना त्याने मला वेळेवर आयडिया दिली, म्हणून हे सगळं घडलं. लावण्या म्हणते की एक मिनिट, तू काहीही बडबडू नकोस. हे जे सगळं तू काही केलं आहेस ना आणि एक एवढूसं चॅलेंज जिंकली आहेस, तर स्वतःला फार काही ग्रेट समजू नकोस, कळलं? त्यामुळे तू एक चॅलेंज जिंकलीस, त्याने मला काहीही फरक पडणार नाही. आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मला फरक पडतोय की नाही हे मला माहिती आहे, परंतु तुम्हाला त्याने किती फरक पडला आहे ना, हे तुमच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसून येते. आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हे सगळं काही करताय ते मला कळत नव्हतं? मला सगळं कळत होतं, परंतु हे सगळं मला तुम्हाला दाखवून द्यायचं नव्हतं. तेव्हा मग लावण्याला धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्ही जे काही कराल ना ते लवकरात लवकर सरांसमोर येणार म्हणजे येणारच. आणि तुम्ही आता हे जे काही वागलायत ना, त्या सगळ्या गोष्टींचं मी अर्णव सरांसमोर उलगडा केला तर? तेव्हा ती म्हणते की हे यू. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे बघा, तुमचं हे जे काही वागणं आहे ना, ते मला खरं तर सगळ्या जगाला ओरडून सांगावंसं वाटतंय, परंतु नाही. मी तसं करणार नाही आहे. मी अर्णव सरांना काही सांगणार नाही आहे. कारण का माहिती आहे, मला तुमच्यासारखं खालच्या लेवलला जाऊन वागणं जमणार नाही. कारण ठीक आहे ना, मला माहिती आहे तुम्ही वेगळे आहात आणि मी फार वेगळी आहे. तुम्हाला दुसऱ्यांना खाली पाडणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं, परंतु माझं तसं नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका अर्थी बरंच झालं की अर्णव सरांनी तुम्हाला लग्नाला नकार दिला. कारण अर्णव सर भलेही असतील जास्त चिडचिड करणारे, परंतु त्यांचं मन आणि विचार नेहमी साफ असतात. आणि म्हणूनच तुमच्यासारखी अशी मुलगी ही बायको म्हणून त्यांना मिळणं हे खरंच खूप चुकीचंच होतं. म्हणूनच तुमच्यापेक्षा जास्त चांगली मुलगी ही त्यांची बायको बनणं डिझर्व करते. त्यामुळे तुम्ही ह्या खरं तर अर्णव सरांसाठी योग्य नाहीच आहात, हे माझ्या आता लक्षात आलंच आहे. त्यामुळे तुम्ही आता हे जे काही वागताय ना, त्यावरून तुम्ही सिद्ध केलंत की तुम्ही अर्णव सरांच्या लायकच नाही आहात. असं म्हटल्यावर आता ती गप्पच बसते. ईश्वरी म्हणते की हे बघा, आजीला वाटत असेल, परंतु अर्णव सरांना आता जे काही वाटतंय ते योग्य वाटतंय याची मला तर आता बाबा खात्री पटली आहे. कारण काय ना, तुम्ही खूप विचित्र वागता आणि हे सगळं मला समजलेलं आहे. आणि तुमचं हे जे वागणं आहे ना, ते मी हवं तर अर्णव सरांसमोर आणू पण शकते, परंतु मी ते आणणार नाही आहे. कारण मला माहिती आहे की मी काय वागू शकते आणि कुटपट वागू शकते. तुमच्यासारखं मला चुकीचं वागायचं नाही आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे, तुम्ही आत्तापर्यंत एक एक चुका करत चाललेले आहात आणि तुमचं सगळं हे जे वागणं येईल एक दिवस, तर मी हे वागणं जगासमोर नक्कीच आणणार आहे. परंतु मी तुम्हाला काय सांगितलं आहे, तुमच्या ह्या ज्या काही चुका आहेत त्या चुका भरल्या की मात्र मी तुमचा सगळा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. मी तुम्हाला काय दाखवलं, तुमची बोटं म्हणजे तुमच्या हाताची ही जी पाचही बोटं आहेत त्यांची मुठी बंद झाली की मात्र तुमचा सगळाच खरा चेहरा सगळ्यांसमोर या जगासमोर आणणार मी. सुरुवातीची पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही माझी जी काही मिठाई आहे ती खराब केलीत पेट्रोल टाकून. नंतर दुसरी गोष्ट, मी माझी मिठाई तयार केली, ती तुम्ही पुन्हा एकदा त्या माणसाकडून मला किडनॅप करून ती मिठाई जप्त करण्याचा प्रयत्न केलात. आणि असं म्हणून आता तुमची ही तिसरी आणि चौथी चूक होती. या अगोदर तुमच्या 2 चुका करून झालेल्या आहेत. आता ही तिसरी आणि चौथी चूक झाली. आणि जेव्हा एकदा पुन्हा चुका होतील,
मला तर माहिती आहे की तुम्ही या चुका करणार आहात आणि लवकरच तुमच्या सत्याचा उलगडा हा सगळ्यांसमोर होणारच आहे. कारण का माहिती आहे, तुम्ही तर सुधारणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही चुका करतच राहणार आहात माझ्या बाबतीत. म्हणूनच जेव्हा तुमची ही मूठ बंद होणार ना, तेव्हा मात्र ही मूठ मी कशाप्रकारे सगळ्यांसमोर उघडते हे बघाच तुम्ही. तुमचे हे सगळे कारनामे आहेत ना, हे सगळे मी अर्णव सरांसमोर दाखवणार आहेच, असं ईश्वरी आता तिला अल्टिमेटम देते. त्यामुळे लावण्याला धक्काच बसलेला असतो. लावण्य अगदी रागानेच तिच्याकडे बघत असते. ईश्वरीने तिचा हात अगदी धरलेला असतो. त्यावेळेला लावण्याला ईश्वरी म्हणते की हे बघा मॅडम, तुम्हाला जर खरंच काही चांगलं करायचं असेल ना, तर हे असलं वागणं तुम्ही सोडून द्या. कारण कितीही काही झालं ना, तरीही अर्णव सर हे खूप चांगले आहेत आणि तुम्ही त्यांच्या योग्य नाहीच आहात आणि त्यांच्या योग्य होण्यासाठी तुम्हाला खरंच काही जमणार नाही. आणि हे सगळं असं करणं ना, फालतूचे धंदे तुम्ही बंद करा. ईश्वरीने असं बोलल्यानंतर ती रागानेच तिचा हात बाजूला काढून घेते आणि म्हणते की सोड माझा हात. आणि मग ईश्वरी आता तिथून गुपचूप निघून जाते आणि लावण्या ही तिथल्या तिथे उभीच असते आणि तिला पुन्हा एकदा राग आलेला असतो आणि ती पुन्हा टेबलवरच्या ज्या सगळ्या काही गोष्टी असतात त्या रागानेच ईश्वरीला बघून फेकून देते आणि शेट असं म्हणून जोरात ओरडते. तिला तिच्या जो काही झालेला फेलियर असतो त्यामुळे खूप राग आलेला असतो आणि ती रागानेच त्या टेबलकडेच बघत राहिलेली असते. ईश्वरीने अगदी तिला चांगलं सुनावलेलं असतं. तर आता राकेश हा आजीला सांगत असतो की जर या फोटोमधली ईश्वरी असेल ना आजी, तर तिनं अर्णवला अजिबातच सूट करत नाही. म्हणजे ती बघा ना फार वेगळी आहे आणि आपल्या अर्णवसाठी लावण्यच अगदी सूट करते, कारण ती क्लासी आहे आणि जरा वेगळी आहे. आपल्या अर्णवला अगदी परफेक्ट सूट करते ती. आणि तसं बघायला गेलं ना, तर मला जरा असंच वाटतं की आपल्या अर्णवसाठी आपली लावण्याच योग्य आहे. तेव्हा मग आजी म्हणते की तुम्ही बरोबर बोललात अगदी जावई बापू, मलाही तेच वाटतं. तुम्हालाही तेच वाटतं ना? मग तो म्हणतो की हो, अगदी 100% ती खरंच खूप चांगली आहे. मग पुढे मुद्दामच तो म्हणतो की आणि ही ईश्वरी ना, हिच्याबद्दल मी जरा ऐकलं आहे, ही ना आपल्या अर्णवच्या जरा मागे पुढे करत असते. नाही म्हणजे ही गोष्ट जर मी अंजलीसमोर बोललो असतो ना, तर तिला कदाचित वाईट वाटलं असतं हां. म्हणून मी आपलं तुमच्यासमोरच बोलून दाखवतोय. आणि तसं बघायला गेलं तर आपण ना जरा या मुलीच्या बाबतीत ना सावधच राहिलं पाहिजे. कारण ही मुलगी आहे गरीब घरातली आणि आपला अर्णव आहे श्रीमंत घरातला अगदी हुशार. मग अशा मुलींना आपल्या म्हणजे अशा मुलांना गळ्याला लावायला फार काही मागेपुढे बघत नाही तो. म्हणूनच आपलं म्हटलं की जरा आपण आणि अर्णवने देखील सावध राहिलं पाहिजे. म्हणजे मला तसं म्हणायचं नाही आहे की ती ईश्वरी वाईट असेल, परंतु काय ना, म्हणजे गरीब मुलींना असं वाटतच असेल ना की एखादं श्रीमंत सासर आपल्याला मिळालं तर बरं. म्हणून मला असं वाटतं आहे की आपण ना जरा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या ईश्वरीपासून ना आपल्या अर्णवला थोडं लांबच ठेवलं पाहिजे, असं तो बोलून जातो. आणि म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही नका चिंता करू, मी एक काम करतो, मी जरा जातो हां आणि अंजलीला तुमचा फोन शोधायला मदत करतो, असं म्हणून तो निघून जातो आणि आजीच्या मनात संशयाची ठिणगी टाकून जातो. आता आकाश हा अर्णवशी बोलत असतो आणि म्हणतो की दादा, तुला माहिती आहे का, आज ऑफिसमध्ये सगळा स्टाफ अगदी खूप खुश झालेला आहे. आपलं फंक्शन अगदी एव्हरग्रीन झालं आहे. आत्तापर्यंत कधी झालं नव्हतं इतकं. आकाशच्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नसतं. अर्णव अगदी फक्त असंच म्हणत असतो. तो पूर्णपणे आता ईश्वरीच्या प्रेमातच असतो, त्यामुळे त्याला समोरचा काय बोलतोय याच्याकडे काहीच लक्ष नसतं. आकाश म्हणतो की दादा, अरे सगळ्यांना स्पेशली इंदोरी मिठाई खूपच आवडली, सगळे खूप खुश होते, तुला माहिती आहे. तेव्हा मग पुन्हा तो असंच म्हणतो. मग आकाश म्हणतो की तुला माहिती आहे त्या बॅट्समनने काय बॅटिंग केली यार, म्हणजे ना सगळेजण त्याच्याकडे बघतच राहिले. अगदी 4-6 सगळं काही मागितलं होतं. अगदी फॅन्टॅस्टिक ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो फॅन्टॅस्टिक. मग नंतर तो म्हणतो की हे सगळं त्याने अगोदरच केलं पाहिजे होतं की नाही, म्हणजे हा इतका चांगला बॅट्समॅन होता, परंतु सगळं आता केलं आहे करेक्ट. तेव्हा मग आकाश म्हणतो की करेक्ट. मग त्यानंतर लगेच आता आकाशकडे अर्णव बघायला लागतो आणि मग तो म्हणतो की दादा, अरे काय चाललं आहे काय तुझं, तुझं लक्ष कुठे आहे, मी काय बोलतो आहे याच्याकडेही तुझं लक्ष नाही आहे. तेव्हा मग आकाशकडे आता तो बघायला लागतो आणि म्हणतो की अरे आकाश. तेव्हा मग तो म्हणतो की सांग मला, मी काय बोलत होतो ते. तेव्हा मग तो म्हणतो की हो ऐकलं आहे मी तुझं, मला सांग तू लास्ट मंथचा एक्सपोर्ट रिपोर्ट मेल केला आहेस. आकाश म्हणतो येस. मग तो म्हणतो की ते तिकडे आपले जे CA आहेत त्यांना आपली चार्टशीट फाईल पाठवलीस. तो म्हणतो येस. मग तो म्हणतो की तू हे केलंस. तेव्हा आकाश म्हणतो येस. मग त्याला अर्णव म्हणतो की मी हे केलं म्हणजे काय केलं आहे तू विचारलं नाहीस, येसच बोललास, चल निघ इथून आता. तेव्हा मग तो म्हणतो की दादा यार, दिस इज नॉट फेअर हां.
तरीही अर्णव आकाशला बाहेर काढतो आणि नंतर समोर आतमध्ये केबिनमध्ये येतो. तेवढ्यातच त्याला समोर बसलेली ईश्वरी दिसते. ईश्वरी आता त्याच्याकडेच हसत बघत असते. अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो. त्याच्या लक्षात येतं की ईश्वरी माझ्या केबिनमध्ये आली, म्हणूनच तो अगदी आनंदाने ईश्वरीपर्यंत येतो. आणि आता ईश्वरीपर्यंत येत येत तो म्हणतो की मिस इंदोर तू इथे? तेव्हा ती म्हणते की हो मी इथे. मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर मला सांग की इथे केबिनमध्ये ही अशी बसण्याची पद्धत कोणती, असं प्रेमानेच विचारतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर आपण प्रत्येक वेळेला असं नियम आणि किती पाळत बसायचे, आपण पण इन्सान आहे ना, कधीतरी वेगळं वागूच शकतो, म्हणूनच असे नियम आणि आपण किती वाळत बसणार ना. तेव्हा मग अर्णव तिच्याकडे असं म्हणून बघायला लागतो आणि नंतर अर्णव हा खाली उतरतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर मी तुम्हाला मिठाई द्यायला आली आहे. सगळ्या जणांनी मिठाईची इतकी तारीफ केली, परंतु तुम्ही ही मिठाई खाल्ली पण नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ही मिठाई आत्ता तुला आठवतं आहे का? सगळ्यांना खायला दिल्यानंतर आता तू मला विचारतेस की तुम्ही मिठाई खाल्ली नाही म्हणून. तेव्हा अर्णव तिच्यावर असा जरा लाडाने चिडलेला असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर असं काय करताय, पण आता आली आहे ना मी तुम्हाला मिठाई द्यायला, मग प्लीज घ्या ना ही मिठाई. अर्णव म्हणतो की नाही मला नको आहे, आता सगळ्यांच्या शेवटी मी नाही खाणार. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर अहो असं काय करताय, या ना आत्ता तरी मी घेऊन आली आहे ना ही मिठाई. मला सांगा की बाहेर सगळेजण होते, मग मी सगळ्यांसमोर तुम्हाला ही मिठाई कशी देणार होते मला सांगा. तेव्हा मग अर्णव गप्प बसतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर प्लीज ही मिठाई घ्या ना, आत्ता तरी घ्या. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही नको. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालेल, माझं चुकलं बाबा, मी कान पकडते, गलती हो गई माफ कर दो. असं म्हणून आता ईश्वरी स्वतःचे कान धरते आणि त्याची माफी मागते आणि म्हणते की अर्णव सर मी माफी मागते तुमची, आता तरी खाल ना मिठाई. आता अर्णवला तिने माफी मागितल्यामुळे खूप छान वाटलेलं असतं आणि ईश्वरीने पहिल्यांदाच त्याची माफी मागितली, त्यामुळे त्याला अगदी मनातूनही गोडच वाटत असतं. ईश्वरी म्हणते की सर आता तरी मी तुम्हाला माफी मागितली ना, मग प्लीज खा ना ही मिठाई. तेव्हा मग अर्णव पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूलाच बघायला लागतो. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्हाला ही मिठाई आता खावीच लागेल अर्णव सर. तेव्हा मग तो म्हणतो की का काय झालं आता. मग ती म्हणते की अर्णव सर मग आता तुम्ही मी माफी मागूनही माझं ऐकत नाही आहात, याचा अर्थ माझ्यासमोर तुम्ही भांडण वगैरे करण्याचा विचार करत आहात का. हां अर्णव सर अजिबात असं करू नका, हां प्लीज माझ्यासोबत भांडण वगैरे अजिबात करू नका. अर्णव सर माझा ना तुमच्याशी भांडण वगैरे करण्याचा ना अजिबातच मूड नाही आहे, त्यामुळे प्लीज असं कधीही करू नका. तेव्हा आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि मग नंतर ती म्हणते की आता मी तुमची माफी मागूनही तुम्ही नाही ऐकलं, मग आता मी काय करू ज्याने तुम्हाला बरं वाटेल आणि ज्याने तुम्ही ही मिठाई खाल. आता मी असं काय करू अर्णव सर, असं ईश्वरी त्याला विचारते आणि म्हणते की आता असं काय करणं अपेक्षित आहे या मिस इंदोरने सांगा, मी तेही करायला तयार आहे आता, कारण तुम्ही रुसले आहात ना, तर तुम्हाला मनवण्यासाठी आता मी काय करू ते मला जरा तुम्ही सांगा, मी ते करूच शकते. असं म्हणून आता ईश्वरी ही अर्णवला विचारते. तेव्हा अर्णव आता पुन्हा गालात हसतो, कारण ईश्वरीचं जे काही प्रेमळ वागणं असतं त्यामुळे त्याला खूप बरं वाटत असतं. तर मग आता अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मला बरं वाटावं म्हणून तू दुसरं काहीही करू नकोस, मला दुसऱ्या कशाने काहीही फरक पडणार नाही, मला आता फक्त यानेच फरक पडतो की तू माझ्यासमोर आहेस. असं म्हटल्यावर आता ईश्वरी ही अगदी प्रेमानेच अर्णवकडे बघायला लागते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर मला बाकी काहीही नको, मला फक्त हेच हवं आहे की तू अशीच हसरा चेहरा घेऊन माझ्या सतत समोर असशील, माझ्यासोबत असशील, हो ना. असं आता ईश्वरीला तो बोलत असतो. तेव्हा ईश्वरी ही लाजत असते आणि खाली बघत असते. मग अर्णव म्हणतो की काय झालं मिस इंदोर. तेव्हा मग ती काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो की तू अशीच माझ्यासोबत माझ्याबरोबर माझ्यासमोर कायम राहशील ना, असं विचारल्याबरोबर ईश्वरी आता लाजायला लागते आणि तिच्या खांद्यावरच अर्णव हात ठेवतो आणि म्हणतो की मिस इंदोर मला बाकी काही नको, मला फक्त आणि फक्त तुझी सोबत हवी आहे आणि असाच तुझा चेहरा कायम माझ्यासमोर मला हवा आहे, असं अर्णव आता तिला विचारतो. त्यावेळेला ईश्वरी आता पटकन दुसऱ्या बाजूला तिचीच मान फिरवते आणि चेहरा अगदी लाजल्यासारखा करत असते. त्यावेळेला अर्णव तिच्या गालाला आता हात लावतो आणि तिचा गाल आता स्वतःकडे घेत तिचे डोळे स्वतःच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणतो की मिस इंदोर तुझं उत्तर नाही मिळालं आहे मला अजून, सांग ना. तेव्हा मग असं बोलल्याबरोबर ईश्वरी अगदी प्रेमानेच म्हणजे लाजत लाजत तिकडून निघून चाललेली असते. तेव्हा अर्णव हा ईश्वरीचा हात धरतो आणि म्हणतो की मिस इंदोर थांब, मिस इंदोर मला मिठाई भरवणार होतीस ना, त्याचं काय झालं. असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे बघायलाच लागते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर मला तुझ्या हातची मिठाई खायची आहे, परंतु
तू आकाश आणि नम्रताला कशी मिठाई भरवलीस तशीच मला भरवायची आहेस स्वतःच्या हाताने. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, ही तुमच्यासाठी स्पेशल इंदोरी जिलेबी असं म्हणून ती आता बाहेर जिलेबी काढते आणि अर्णवला खायला भरवत असते. तेवढ्यातच आता ईश्वरी अर्णवला खायला भरवत असताना त्याच्या नाकाला मुद्दाम ते लावते. अर्णव चिडतो, मी सिंदूर तुझं आहे ना नेहमीचंच. आणि समोर बघतो तर तिथून ईश्वरी आता गायब झालेली असते. ईश्वरी तिथे नसतेच. तो म्हणतो की अरे हे काय, मी सिंदूर तर इथेच होती ना. तो स्वतःच्या नाकाला हात लावतो, परंतु त्या जिलेबीचा पाक वगैरे कुठेच नाकाला नसतो. मग तो आजूबाजूला बघायला लागतो आणि विचार करतो की हे काय आहे, मिस इंदोर कुठे गेली आहे असं म्हणून तो विचार करतो. आणि त्याच्या लक्षात येतं की पुन्हा एकदा अर्णव ईश्वरीच्या प्रेमात पडला आहे, त्यामुळे अर्णवला सततचे ईश्वरीचे भास होत आहेत. तेव्हा बाजूलाच असलेल्या त्याच्या आईच्या शिलाई मशीनवर तो हात ठेवतो आणि म्हणतो की आई, आता तू इथे असायला हवी होतीस हे सगळं बघायला, आणि खरंच तू इथे असतीस ना तर तुला पण ही मिस इंदोर नक्कीच आवडली असती. तेव्हा मग असं म्हणून तो खुश होत असतो. सुप्रिया म्हणते की काय झालं आहे, किती वेळ झाला आहे, अजून या मुली आलेल्या नाही आहेत. मगाशी मला नमूचा फोन आलेला की त्या कधीच निघाल्यात, पण अजून पोचल्या नाही आहेत. तेव्हा जयू आत्या म्हणते की अगं सुप्रिया, मुंबईचं ट्रॅफिक आहे ना खूप खतरनाक असतं, म्हणूनच मुलींना उशीर होत असेल कदाचित यायला, येतच असतील इव्हान्या त्या. तेवढ्यातच नम्रता दरवाज्यात येते आणि आवाज देते की आई. तेव्हा नमूला बघून ती म्हणते की नमू, आल्या एकदाच्या या मुली. तेवढ्यात आता सुप्रिया आणि जयू दोघीजणीही दरवाजामध्ये येतात. आणि मग नम्रता अगं आपली इशू कुठे असं विचारल्याबरोबर ती म्हणते की बघ, देसाईच्या मुली मैदान मारून आलेल्या आहेत आणि आपण स्वागत करतोय आपली विनर ईश्वरी संजय देसाईचं. आता ईश्वरी ढॅन असं बोलून समोर येते आणि सगळ्यांसमोर ती जी विनरची ट्रॉफी असते ती दाखवते. आणि ती ट्रॉफी दाखवल्याबरोबर सुप्रिया आणि जयू खुश होतात आणि म्हणतात की अरे वा. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की इथेच थांबा दोघींनी, आणि त्यांच्यावरून ती दृष्ट काढते आणि म्हणते की माझ्या या मुलींना कोणाचीही दृष्ट नको लागायला. आता ईश्वरी आतमध्ये येते आणि म्हणते की वा, खरंच खूप मजा आली आहे. आणि मग सुप्रियाच्या हातामध्ये ती ट्रॉफी देत म्हणते की आई, हे तुझं आहे. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नाही ईश्वरी, हे आपल्या सगळ्यांचं आहे. आणि असं म्हणून त्या खुश असतात. आणि सुप्रिया ही जयूच्या हातात ट्रॉफी देते आणि म्हणते की खरंच इशू, मला माहिती आहे की हे सगळं आपल्या मेहनतीमुळे झालं आहे खरं तर, परंतु पहिल्यांदा आपण जेव्हा मिठाई बनवली तेव्हा ठीक होतं, आणि ती मिठाई जेव्हा खराब झाली ना तेव्हा तर माझे हातपाय अगदी गळून गेले होते. मी तर म्हणाले की ऑर्डरच कॅन्सल कर, परंतु तू चिकाटी सोडली नव्हतीस. तू त्या मेहनतीने तुझी ही ऑर्डर पूर्ण केलीस. इतकी मेहनत तुझ्यात कुठून आली गं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही आई, अगं मला पण नाही कळलं की ती मेहनत म्हणजेच ती जिद्द माझ्यातून कुठून आली की आपण परत मिठाई तयार करूया म्हणून. परंतु मला खरंच खूप आनंद झालेला आहे. ही मिठाई मी पुन्हा तयार केली आहे. माझ्यामध्ये अचानक तो भरोसा कसा आला कळलं नाही. मग नम्रता म्हणते की काही असो, आपण आता जिंकलेलो आहोत, ये आपण आपले ऑर्डर पूर्ण केली असं म्हणून त्या एकमेकींना जवळ घेतात आणि खूप खुश असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता आकाश अर्णवला बोलत असतो की दादा, खरं तर हे सगळं कोणी केलं आहे ना काहीच कळत नाही आहे, आणि इतकं सगळं वाईट घडलं आहे, मला कळत नाही आहे ईश्वरीच्या बाबतीत हे कोण करत असेल. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ, काय ना आकाश, हे असं सगळं हलक्यात घेऊन चालणार नाही. मिस इंदोरच्या बाबतीत हे असं चुकीचं कोण करतं आहे हे आपल्याला शोधलंच पाहिजे, किती काही झालं तरीही. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की हो, तुला माहिती नाही आहे दादा हे नक्की काय घडलं आहे. खरं तर ना मला ईश्वरीने सांगायला सांगितलेलं नव्हतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की जाऊ दे. अर्णव म्हणतो की हे बघ, सांग मला काय झालं नेमकं. आकाश, टेल मी व्हॉट हॅपन. तेव्हा मग तो म्हणतो की दादा, एक प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे ना ईश्वरीने याच्या अगोदरही मिठाई तयार केली होती, परंतु ती मिठाईवर कोणीतरी पेट्रोल टाकून ती खराब केली. तेव्हा हे ऐकल्यावर अर्णव म्हणतो की व्हॉट. मग तो म्हणतो की हो दादा, असंच घडलं होतं. आणि ही जी मिठाई बनवली आहे ना ती ईश्वरीने सेकंड टाईम बनवली आहे. ऑर्डर देण्याच्या आदल्या रात्री तिने जागून ही सगळी मिठाई बनवली आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बापरे, हे सगळं मला तर माहीतच नव्हतं की ही सगळी अशी गोष्ट घडली आहे. मी सिंदूर पण मला काही बोलली नाही, परंतु हे सगळं कोण करत असेल. म्हणजे कोणाला हवं असेल की ईश्वरीला जिंकायला नको किंवा ईश्वरीची ऑर्डर पूर्ण व्हायला नको, हे असं कोणाला वाटत असेल. मला कळतच नाही आहे. त्या व्यक्तीचा शोध हा लावलाच गेला पाहिजे. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की मला असं वाटतंय, मला ना एका व्यक्तीबद्दल डाऊट आहे, परंतु आय एम नॉट शुअर आणि माझ्याकडे तसं काही एव्हिडन्स पण नाही आहे. तेव्हा मग आकाशला तो विचारतो की कोणाबद्दल संशय आहे. तेव्हा तो म्हणतो की लावण्या. मला असं वाटतं की लावण्याने हे सगळं केलं आहे.
तर इथे ईश्वरी ही तिचं काम करत बसलेली असते. नम्रता ही ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरी ही अगदी त्या दिवशी थकलेली असते म्हणून ती हळूहळू तिचं काम करत असते आणि कोणाशी जास्त काही बोलत नाही. नम्रता येते आणि म्हणते की ईशू जरा कामात आहेस का गं? तेव्हा ती म्हणते की बोल ना, काय झालं? तेव्हा मग ईश्वरीला ती विचारते की मला सांग, आपण आज ही ऑर्डर कंप्लीट केली आणि खरंच हे सगळं जे काही घडलं ते अगदी छानच होतं. मला फार छान वाटलं, परंतु मला जरा सांग की हे सगळं नेमकं वेगळं नाही वाटत का तुला? म्हणजे ही ऑर्डर तू घेतलीस ठीक आहे, परंतु तुला तिथे त्या गुंडांनी किडनॅप केलं होतं. तुला अर्णव सर तिकडे वाचवायला आले. तिकडे तुला त्यांनी गुंडांच्या तावडीतून सोडवलं. तुला त्यानंतर बेस्ट विनरचं अवॉर्डही दिलं, ट्रॉफी दिली. हे सगळं जरा वेगळं नाही वाटत आहे का तुला? म्हणजे स्पेशल नाही वाटत आहे का? असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी त्या गोष्टीचा विचार करायला लागते आणि आकाश म्हणत असतो की दादा, मला तर जरा वेगळंच वाटते. अर्णव म्हणतो की मला हे सगळं शोधून काढायला हवं, नक्की काय प्रकरण आहे. तेवढ्यात मामा येतो आणि म्हणतो की अरे जरा आकाश, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या संपल्यात, घेऊन येतोस का रे? प्लीज प्लीज जरा, असं तो त्याला बोलतो. आणि आकाश म्हणतो की येस डॅड, मी जातो. असं म्हणून तो त्याच्याकडून ती रिसिप्ट घेतो आणि तिथून निघून जातो. आणि मग मुद्दामच मामाने हे सगळं घडवून आणलेलं असतं, कारण त्याला आकाशला बाजूला करून अर्णवशी एका विषयावर महत्त्वाच्या बोलायचं असतं. आता आकाश निघून गेल्यानंतर मामा मोठ्यानेच म्हणतो की अरे अर्णव, तुला माहिती आहे का काय झालं आहे ते? अरे आपला जो नंदू आहे ना, त्याची कोर्टात केस होती ना, तो कोर्टात गेला आणि त्या दिवशी आपले नेमके जावई बापू असं बोलायला जाणार, तेवढ्यातच समोरून राकेश येतो आणि म्हणतो की हो मामा, अहो तुमच्याशी बोलायचंच राहिलं मी. त्या दिवशी नेमकं काय झालं माहिती आहे का कोर्टात? तो तुमचा नंदू आहे ना, तो आलेला कोर्टात आणि त्याने मला बोलवलेलंही आणि मी जातच होतो, परंतु माझ्या एका महत्त्वाच्या क्लायंटचा मला त्याच वेळेला कॉल आला म्हणून मला तिकडे जावं लागलं. फक्त तुम्हाला हे सांगायचं होतं. बरं ठीक आहे, हरकत नाही, आपण नंतर कधीतरी भेटू. तेव्हा मग त्याला मामा म्हणतो की बरं ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कधीतरी नंतर त्याला भेटा. आणि राकेश म्हणतो की बरं चालू द्या तुमच्या गप्पा, असं म्हणून तो निघून जातो. आणि त्यानंतर मामा आणि अर्णव विचारच करत राहिलेले असतात की नेमकं हे सगळं काय आहे आणि हे कसं शोधायचं आहे. आणि राकेश आता समोर जे काही वागते ते सगळं दिसत असतं. आता अर्णव म्हणतो की जे काही घडतंय ते सगळं डोळ्यासमोर, नजरेसमोर घडतं आहे, परंतु ते शोधायचं कसं? याच्यामागे नक्की काय कारण आहे? हे सगळं कोण घडवून आणतं आहे? हे शोधायचं तरी कसं? असा अर्णव विचार करतो आणि त्याच्या डोक्यामध्ये ईश्वरीबद्दल पण विचार सुरू असतो. त्यानंतर मामा आणि अर्णव हे सगळं हा का वागतोय याचा विचार करतो. मामाच्या डोक्यात राकेशचे विचार असतात, परंतु इथे अर्णवच्या डोक्यामध्ये ईश्वरीच्या बाबतीत असं कोण वागतंय याचे विचार सुरू असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिघीजणीही गप्पा मारत असताना तिथे एक माणूस येतो आणि तो म्हणतो की मी पतपेढीवरून आलेलो आहे. तुमचं जे काही लोन आहे ते तुम्ही क्लिअर केलेलं नाही आणि त्यामुळे तुम्हाला आजच्या आज हे घर सोडावं लागणार आहे. तुम्ही या घराच्या बाहेर निघा. तुमच्या घरावर आम्ही जप्ती आणलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता ईश्वरी आणि घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो की घरावर जप्ती आली, आता आपण जायचं तरी कुठे? हा प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला असतो. सुप्रिया म्हणते की आता काय करायचं आहे जयवंतचं? असं म्हणून आता ईश्वरीलाही धक्काच बसलेला असतो. ते म्हणतात की चला आता तुम्ही घराच्या बाहेर पडा. आता असं म्हटल्यावर काय करू आहे त्यांना काहीच कळत नाही. अर्णव आता ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि म्हणतो की मिस इंदोर, इथे तर कॅमेरा आहे, मग आपण या कॅमेऱ्याच्या साह्याने बघू शकतो ना की नक्की काय घडलं आहे ते. या कॅमेऱ्यावरून आपल्याला नक्कीच समजू शकतं की हे मिठाई खराब करण्याचं काम कोणी केलं, मिठाईवर पेट्रोल कोणी टाकलं, तेव्हा हा कॅमेरा कोणाचा आहे, याचा ॲक्सेस कोणाकडे. तेव्हा मग ती म्हणते की अहो हा कॅमेरा ना राकेशजींनी लावला होता आणि याचा ॲक्सेस पण ना राकेशजींकडेच आहे, त्यांच्याकडेच दिसतं सगळं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मग त्यांच्याशी बोल ना, त्यांना फोन लाव आणि त्यांना म्हणा की या सगळ्याचा ॲक्सेस दे म्हणून. तेव्हा आता तो फोन ती ईश्वरी त्याला फोन लावते. तो म्हणतो की ईश्वरीजी, मी ना जरा कामामध्ये आहे. ईश्वरी म्हणते की एक मिनिट जरा, इथे ना अर्णव सर आलेत, तुम्ही जो काही कॅमेरा लावला आहे ना आमच्या इथे समोर, त्याचं फुटेज बघायचं आहे. थांबा जरा ना, मी अर्णव सरांनाच फोन देते. थांबा ईश्वरीजी थांबा. असं आता राकेश तिला बोलायला जाणार, तेवढ्यातच ती न ऐकता अर्णवकडे फोन देऊन टाकते आणि अर्णव म्हणतो की हॅलो हॅलो राकेशजी. असं अर्णव आता समोरून बोलत असताना राकेशला काय बोलावं काहीच कळत नाही. आता राकेश नेमकं काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.